छगन भुजबळ मालमत्ता प्रकरणी ईडीनं एक महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे। चौकशीसाठी भुजबळांची 160 कोटींची जमीन जप्त केली आहे। देवीच्या इन्फ्रास्ट्रक्चरची ही जमीन तपासासाठी जप्त करण्यात आली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या भाजपचे खासदार किरीट सोमय्या आपल्याबरोबर आहेत। किरीटजी, काय सांगाल या जप्तीविषयी, या जमिनीच्या जप्तीविषयी? वास्तविक ही पहिली अटॅचमेंट आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे येत्या काही दिवसात भुजबळ परिवारांचे असे 10 प्रॉपर्टीज अटॅच केले जाणार। वास्तविकरित्या बांद्रा पूर्व गव्हर्नमेंट कॉलनी, दिल्लीचं महाराष्ट्र सदन तसेच खाली नागपूर युनिव्हर्सिटी असे तिन्ही जमीन व्यवहारात जे घोटाळे भुजबळांनी केले आणि त्याचे पैसे हे देवीचा नवी मुंबईमध्ये जवळजवळ 3000 कोटीचा बिल्डिंग प्रकल्प आहे, त्यात त्यांनी वळवले। त्याचबरोबर एक दुसरी माहिती देऊ इच्छितो की यातना काही कंपन्यांच्या द्वारा त्यांनी विदेशात पैसे नेले, सिंगापूर आणि इंडोनेशियात कंपन्या सुरू केल्या आणि कोळसाच्या खाणी पण घेतल्या आहेत। तर पहिल्या टप्प्यात हिंदुस्थानची प्रॉपर्टी आणि त्यानंतर विदेशाच्या संपत्तीची तपास असा प्रकारचा माझा आग्रह आहे। आम्ही जे महाराष्ट्राच्या जनतेला वचन दिलं होतं की सगळ्या घोटाळेबाजांना जेलमध्ये टाकणार आणि लूटचा माल वसूल करून जनतेच्या तिजोरीत जमा करणार, आज हा पहिला 160 कोटी रुपयेचा लूटचा माल महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही अर्पण करीत आहोत। अगदी आता या कारवाईवर आमची अशीच नजर असणार आहे। धन्यवाद, आपण ही सगळी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। खासदार भाजपचे किरीट सोमय्या आपल्याबरोबर होते। देवीच्या इन्फ्रास्ट्रक्चरची जी जमीन आहे भुजबळांची, त्यावर कारवाई करण्यात आली आहे, जप्त केलेली आहे कारवाईसाठी ही जमीन आणि या पुढच्या सगळ्या कारवाई असतील त्याच्यावर निश्चितच आपलं लक्ष असणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।